आणि मग हलगी सुरू झाली. डांग टिक्क डांग टिक्क डांग टिक्क या वाक्याने एका काळी महाराष्ट्रातील रसिकांना आणि वाचकांना वेड लावणाऱ्या शंकर बाबाजी पाटील यांचं 8 ऑगस्ट 2025ला जन्मशताब्दी वर्ष सुरू झालं. तसंही त्या काळामध्ये 2 शंकर पाटील होते. एक शंकर बाबाजी पाटील हे पट्टणकोडोलीचे आणि दुसरे शंकर पाटील हे वाळवा तालुक्यातील पेठ नाका इथं राहत होते, पण ते कोल्हापूरला राहायला गेले. तेही शाळा महाविद्यालयामध्ये विनोदी चुटके, कथाकथन असे कार्यक्रम सादर करीत असत. पण राज्यभर प्रसिद्धी मिळवून वाचकांच्या गळ्यातले ताईत बनलेले शंकर बाबाजी पाटील हे जे आहेत, हे त्यांचं त्रिकूट होतं कथाकथनाचं. म्हणजे गदी माडगुळ, व्यंकटेश माडगुळकर, दमा मिराजदार आणि शंकर बाबाजी पाटील ह्या त्रिकुटानं महाराष्ट्रभर काव्यवाचन जसा काही कवींनी प्रकार लोकप्रिय बनवला, तसं कथाकथन हा प्रकार यांनी लोकप्रिय बनवला. मला आठवतंय की इस्लामपूरमधल्या वाळवा पंचायत समितीच्या आवारामध्ये ह्या तिघांचा एकत्रित कथाकथनाचा कार्यक्रम झालेला होता. आता हे कथाकथन करताना प्रत्येकी एक एक कथा किंवा काही वेळेला प्रत्येकजण 2 कथा असं सादर करून आपल्या कथाकथनाचा कार्यक्रम संपवायचे. तर हे शंकर बाबाजी पाटील नांदेडला 59व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. आणि ते अध्यक्ष असतानाच इस्लामपूरमध्ये यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेह संमेलनाचा मी अध्यक्ष होतो. आणि ॲडव्होकेट BS पाटील अण्णा आणि तत्कालीन प्राचार्य LG दाभोळे यांच्या सूचनेवरनं मी या शंकर बाबाजी पाटील यांच्याशी केवळ दूरध्वनीवरनं संपर्क साधला आणि त्यांनी इथं तात्काळ यायचं मान्य केलं. सफारी परिधान केलेले आणि सोनेरी फ्रेमचा चष्मा असलेले शंकर पाटील हे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये आत्ता एवढ्या इमारती पूर्वी नव्हत्या. आत्ताची जी कार्यालयाची इमारत आहे तिथं एक छोटं व्यासपीठ होतं आणि या व्यासपीठावरतीच्या कार्यक्रमाला गाजलेले शंकर पाटील येत आहेत म्हटल्यावरती तालुक्यातल्या रसिकांनी प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी केलेली होती. आणि यावेळेला त्याने कथाकथनाला सुरुवात करण्यापूर्वी ग्रामीण ढंगाचं एक उदाहरण म्हणून सांगतो की खेडेगावातला एक बाळासाहेब नावाचा माणूस हा शाळा कॉलेज शिकून गावी परत येतो. गावातले लोक एकत्र जमतात आणि त्यांच्या चर्चा सुरू होते. बाळासाहेब शिकलं. अरे बाळासाहेब किती शिकलं? बाळासाहेब लई शिकलं. अरे पण नक्की किती शिकलं? लांब मोह गेलं. अरे पण नक्की किती शिकलं? हे झेंडाच लावला. अरे पण काय सांगशील का नाही? BSc ॲग्रिकल्चरड झालं, MSc ॲग्रिकल्चरड झालं, काय तर झालं असेल की. हां सांगतो ऐका. आणि त्यांनी सांगितलं बाळासाहेब लई शिकलं. MA झालं. MA ह्यासनी वर घेऊन जा, आता काही काम राहिलं नाही. अशा ढंगात सुरुवात करून त्यांनी 2 अतिशय चांगल्या अशा प्रकारच्या कथा सादर केल्या. यंदा जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या साहित्यातला गोडवा टिपणाऱ्या अनेक कथा आणि प्रसंगावरती आणि विश्लेषण करणारे आपण व्हिडिओ तयार करणार आहोत. पण या शंकर बाबाजी पाटलांचे 18 कथासंग्रह आहेत. 2 कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या, 4 वगनाट्य लिहिली, 1 ललित संग्रह आहे आणि 50हून अधिक चित्रपट कथा, पटकथा यांचं लेखन त्यांनी केलेलं आहे. म्हणजे त्यांच्या ग्रामीण भागाच्या कथा ह्या 60 सालापासून प्रकाशित व्हायला सुरुवात केली. साधारणपणे वाचकांना त्यांच्या बऱ्याच कथासंग्रहाची नावं माहिती असतील की ग्रामीण बाज असणारा भेटीगाठी, आभाळ, श्री गणेश, फक्कड गोष्टी, खोळ्याची चावडी, पाऊलवाटा, ताजमहालमध्ये सरपंच, पाटलांची चंची, जुगलबंदी, वळीव, वावली शेंग, घालमेल, धिंड, इरलाम, बंधारा, खुशखरेदी असे अनेक कथासंग्रह त्यांनी लिहिले. टारपोला ही ग्रामीण जीवनावरची कादंबरी देखील लिहिली. वावटळ या मराठी चित्रपटाची पटकथा लिहून त्यांनी पटकथा लेखनामध्ये सुरुवात केली. आणि मग युगे मी वाट पाहिली, गणगवळण, भोळी बाबडी, चोरीचा मामला, एक गाव 12 भानगडी, डोंगरची मैना, छंद प्रतीचा, पाहुणी
लक्ष्मी अशा अनेक मराठी चित्रपटासाठी त्यांनी पटकथा लेखन आणि संवाद लेखन केलं. त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य हे की त्यांच्या म्हणजे ते पट्टणकोटला ज्या घरामध्ये राहत होते ते अगदी साधं घर होतं आणि पट्टणकोटली परिसरातली पंचगंगा नदी, ग्रामीण परिसर, ग्रामीण माणसं, त्यांच्याबद्दलची अफलातून अशा प्रकारचे त्यांची निरीक्षणं आणि कथाकथनामध्ये ज्या पात्राचा पात्र समजा कानडी असेल तर ते कानडी हेल काढून बोलायचे, पात्र समजा स्त्री असेल तर ते स्त्रीच्या आवाजामध्ये बोलायचे आणि त्यांचं कथाकथन म्हणजे एक प्रकारचं डोळ्यासमोर प्रतिमा चित्र निर्माण करणारं अतिशय प्रभावी अशा प्रकारचं कथाकथन होतं. एका काळामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांच्या कथाकथनाची कॅसेट्स ही गाजली की जिवंत अनुभव सादर केल्यामुळे लोक त्यांच्या कथाकथनामध्ये रंगून जात. म्हणजे शंकर भटलांच्या कथाकथनाची ही जी पाठिंबी आहे ती साधारणपणे 70 ते 90च्या दशकापर्यंत अविरत अशा प्रकारची सुरू होती. त्यांचा पटकथा लेखन आणि संवाद लेखन केलेला एक गाव 12 भानगडी हा चित्रपट महाराष्ट्रभर गाजला आणि एक ट्रेंड सेटर वेगळ्या प्रकारचे खटकेबाज अशा प्रकारचे संवाद त्यांनी लिहिले. अर्थात त्यांना अनेक मान सन्मानही मिळत गेले. ते काही काळ पट्टणकोटला शिक्षकाचं काम केल्यानंतर म्हणजे त्यांचा ढंग कसा होता त्याचं आणखीन एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एका कथेमध्ये ग्रामीण पात्र चर्चा करतात की 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी ह्यात फरक काय. तर एक जण म्हणतो की 15 ऑगस्टला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं, तर दुसरा म्हणतो मग 26 जानेवारीला काय झालं. तर काय माहिती म्हणला, बहुतेक त्याचा वाढदिवस असेल. तर या पद्धतीचा ग्रामीण माणसाचा साधेपणा त्याने टिपला. त्याचबरोबर ते पाठ्यपुस्तकाचे संपादक म्हणूनही कार्यरत राहिले. साहित्य सरिता या वाचनमालेचं त्यांनी संपादन केलं. शासनाच्या पाठ्यपुस्तक मंडळामध्ये मराठी भाषा विभागाचे विशेष अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिलं. ते बालभारती या मासिकाचे 19 वर्ष संपादक होते. पाठ्यपुस्तकांच्या संपादनाबरोबरच बोलकी बालभारती, आदर्श शिक्षकांची चरित्रे असे उपक्रम राबवले. मुलांसाठी असलेल्या किशोर मासिकाचे ते संपादक होते. शालेय शब्दकोशाचं काम त्यांनी पूर्ण केलं. भाषा विषयाचे विद्या सचिव म्हणून त्यांनी त्यांचं काम पाहिलं आणि त्यांचा खरा सन्मान हा 1985ला नांदेडच्या 59व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. तेव्हा असा हा जो गावगाड्यातला शंकर बाबाजी पाटील नावाचा ग्रामीण ढंगाचा आणि जनतेच्या मनावरती अधिराज्य करणारा लेखक आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेला. या वर्षी त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या साहित्यातली सौंदर्य स्थळं आणि अनेक प्रकारचे विश्लेषण सादर करणारे अनेक व्हिडिओ आपण सादर करणार आहोत. या पहिल्या व्हिडिओमध्ये शंकर बाबाजी पाटील ह्या ग्रामीण ढंगाच्या लेखन सम्राटाला आमच्या चॅनेलच्या वतीनं आदरांजली.